नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्राध्यापक डॉक्टर सौ निर्मला वानखडे यांच्या मुलाखतीसाठी अमरावतीला आलेलो आहे। हिंदुस्तान न्यूज दर्शन करून मी सर्वांचं स्वागत करतो। शिक्षण तज्ञ म्हणून यांची अमरावतीला ख्याती आहे अशा प्राध्यापक सौ निर्मला वानखडे यांची आपण मुलाखत घेऊया। त्यांचं माहेर काकड्याचं, त्यांचेही स्वर्गीय राधाबाई कृष्णराव भोरे, त्यांचे वडील स्वर्गीय कृष्णराव भोरे हे शिक्षण तज्ञ होते। लहानपणापासून त्यांना शिक्षणाची आवड होती। हे 4 भावंड आहेत, गोपाळराव भोरे, सुधाकरराव भोरे, डॉक्टर निर्मला वानखडे आणि प्रेमिला खेडकर। त्यापैकी 2 नंबरचे भाऊ स्वर्गीय सुधाकरराव भोरे यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं आणि यानंतर आपण सविस्तर शिक्षणाबद्दलची माहिती जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। नमस्कार। नमस्कार श्रोत्यांनो, मी हिंदुस्तान दर्शनकडून अरविंद अपाले आपलं हिंदुस्तान न्यूज दर्शन या चॅनलमध्ये मी स्वागत करतो। मी आज आलो आहे अमरावती येथे। अमरावतीला शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मला वानखडे यांच्याकडे आज त्यांची मुलाखत घ्यायला आलेला आहे। मित्रांनो, निर्मला वानखडे मॅडम ह्या मूळच्या काकड्याच्या आहेत। त्यांचं माहेर काकडा अर्थात भोरे कुटुंबातल्या। 1972 साली अमरावती विभागीय नागपूर विभागीय बोर्डातून त्या कोणत्या मेरिट होत्या मॅडम? अमरावती बोर्डातून मॅट्रिकला मेरिट 27व्या मेरिट म्हणून त्या काळात त्यांनी त्यांचं नाव काकड्याला कमावलं आणि तेथून अमरावतीला आल्यानंतर त्यांनी वैभाविक जीवनानंतर पुढचं शिक्षण घेणं सुरू केलं आणि त्यांची सेवानिवृत्ती म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेतून प्राचार्य म्हणून रिटायर झाल्या। तर मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो माझ्या चॅनल। नमस्कार मॅडम। नमस्कार। मी आपल्या मुलाखतीसाठी आलेलो आहे। आपण कोणत्या वर्षी रिटायर झाले शिवाजी शिक्षण संस्थेतून? 2016 आणि त्या कॉलेजमध्ये तुम्ही कधीपासून जॉईन झाले? त्या कॉलेजमध्ये जॉईन झाले मी 32 वर्ष होती तिथे। एकूण 32 वर्ष सेवा केली। हा 1995 मध्ये मी सुद्धा आपल्या शिष्यत्वाखाली बीएड केलेलं आहे। आजपर्यंत हजारो विद्यार्थी आपण घडवले। तर तुमच्या या संपूर्ण लाईफ मध्ये कोणती बॅच म्हणून सर्वोत्तम तुमच्या लक्षात राहते? माझे सर्वच विद्यार्थी चांगले होते। अच्छा, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे। पण काही बॅचेस अशा असतात की त्याच्यामध्ये काही लोक अगदी प्रत्येक काम व्यवस्थित कसं होईल या दृष्टिकोनातून, अभ्यास कसा करावा या दृष्टिकोनातून जास्त सिरियस असतात आणि त्याच्यामुळे असे बरेचसे विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आहेत की ते मेरिटमध्ये पण आलेले आहेत। अच्छा, आपण कोणता आपला अध्यापनाचा विषय कोणता होता? माझ्या अध्यापनाचा विषय होता शैक्षणिक समाजशास्त्र। शैक्षणिक समाजशास्त्र। अच्छा अच्छा अच्छा। तर या शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये असे कोणते मुद्दे अंतर्भूत होते की जे समाजासाठी उपयोगात येत असतात? संपूर्ण जीवनच आपण जेव्हा समाजामध्ये घालवतो त्यावेळेला आपल्याला समाजाशी प्रत्येक गोष्टीशी कसं जुळून घेता आलं पाहिजे या दृष्टिकोनातूनच सगळं ट्रेनिंग दिलं जाते। अच्छा, आपण सर्व शिक्षण विवाहानंतर केलं, बरोबर आहे? हो। तर सर्वप्रथम तुम्ही विवाहानंतर कोणत्या शिक्षणाला सुरुवात केली? विवाहानंतर मी सुरुवात केलेली आहे BA साठी। अमरावतीला। माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा मी फक्त मॅट्रिक पास झाले होते आणि मॅट्रिकला मेरिट आली होती। अच्छा। नंतर मग लग्न झाल्यानंतर माझे सासू सासरे, माझं घर सुशिक्षित होतं। माझे मिस्टर सगळे सुशिक्षित आणि नोकरी करणारे होते। त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की हिला आता शिकत असेल तर शिकू द्यायचं। मग मी BA
MA 3 सब्जेक्टमध्ये केलं, त्याच्यानंतर BEd MEd केलं आणि नंतर मी ज्या कॉलेजमध्ये शिकली शिवाजी BEd कॉलेजमध्ये त्याच कॉलेजमध्ये नोकरीला लागली. अच्छा, आपला अध्यापनाचा अनुभव बराच आहे. अनेक विद्यार्थी आपण शिकवले. तुमच्या कॉलेजमध्ये सेवांतर्गत BEd सुद्धा होतं. हो. आणि जे शिक्षक असतात त्यांना प्रमोशनसाठी BEdची आवश्यकता असते. म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत तुमच्या कॉलेजमध्ये सेवांतर्गत BEdचे क्लासेस झालेले आहेत. हो. आणि आपल्या काकडा गावचे सुद्धा अनेक विद्यार्थी आपण शिकवलेले आहेत. हो. तर या सेवांतर्गत शिक्षणामध्ये जे आता ते सेवांतर्गत शिक्षण म्हणजे शिक्षकच असतात. हो. तर त्यांचा शिक्षकांचा तुम्हाला विद्यार्थी म्हणून त्रास झाला का? मला कोणत्याही विद्यार्थ्याचा पूर्ण माझ्या एज्युकेशनमध्ये किंवा मग माझ्या नोकरीमध्ये मला कधीही त्रास झाला नाही. विद्यार्थ्यांना एकदा व्यवस्थित समजून सांगणं जास्त गरजेचं असते आणि त्यांना ते कळलं की कधीही विद्यार्थी आपल्या शिक्षकाला त्रास देत नाहीत असं माझं मत आहे. तुमच्या व्याख्येनुसार शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे आपण साधारणतः जे काही आपल्याला बनायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण जो विचार करतो आणि जर आपण ते तसं ठरवलं तर आपण शिक्षण घेण्यासाठी अगदी लायक आहोत अशी जाणीव आपल्याला होते. आता माझं कसं झालं, माझं लग्न अगदी लवकर झालं, म्हणजे मॅट्रिक पास झाल्यानंतर लग्न झालं आणि प्री युनिव्हर्सिटीला असतानाच लग्न झालं आणि त्याच्यानंतर माझं सासर सुद्धा चांगलं होतं आणि आमच्या सासूबाई आणि माझे सासरे हे दोघेही टीचर होते आणि माझं पूर्ण कुटुंब शिक्षित असल्यामुळे त्यांनी मला शिकायला चान्स दिला आणि त्यांनी चान्स दिल्यामुळे मी मग BA झाल्यानंतर BEd केलं. नंतर जॉग्राफीमध्ये म्हणजे भूगोलामध्ये मग मी MA केलं. नंतर होम सायन्समध्ये म्हणजे गृहशास्त्रामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मी मास्टर डिग्री घेतली. नंतर BEd केलं, MEd केलं आणि मग MEd झाल्यानंतर ज्या कॉलेजमध्ये मी शिकली शिवाजी शिक्षण महाविद्यालयामध्ये त्याच कॉलेजमध्ये ॲडव्हर्टाईज निघाली तर मी त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि मला तिथेच नोकरी लागली. मॅडम, तुम्ही ग्रामीण भागातून आलेले आहेत. हो. ग्रामीण भागातून तुम्ही आल्यानंतर प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे. हो. याचा अभिमान आमच्या पूर्ण काकडेवासींना आहे. तर यातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? मला यातून हाच संदेश द्यायचा आहे की प्रत्येकाने आपलं काम जर व्यवस्थित केलं तर आपल्याला समाजामध्ये चांगलं स्थान मिळू शकते आणि कोणत्याही माझं असं मत आहे की कोणतीही व्यक्ती असो त्यांनी आपलं काम जर मन लावून केलं, व्यवस्थित केलं तर समाजाला आपल्याकडून पुष्कळसं घेण्यासारखं असते आणि ते काम आपण आपल्या सर्व्हिसमध्ये करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. आजच्या विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ शकता? आजच्या विद्यार्थ्यांना माझा हाच संदेश असेल की कुठलंही काम प्रामाणिकपणे करा. इतकंच नव्हे तर प्रामाणिकपणे करत असतानाच आपल्याकडनं काही चुका होणार नाहीत, कोणाचं मन दुखावणार नाही या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आपण जर व्यवस्थित आपलं काम केलं तर माझं असं मत आहे की आपल्याला पूर्ण समाज, आपण ज्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असू त्या डिपार्टमेंटचे सगळे लोक आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवतात आणि इतकंच नव्हे तर आपल्याला चांगलं वळण पण लावतात. म्हणून प्रत्येकानं प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि सर्वांनी आपली वागणूक चांगली ठेवणं आवश्यक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. श्रोत्यांनो, या होत्या प्राचार्य डॉक्टर सौ निर्मला वानखडे यांची आपण या ठिकाणी छोटीशी मुलाखत घेतली. मॅडमने मला वेळ दिला, मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपण माझा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.